महाराष्ट्र में 36,000 से ज़्यादा कंपनियां बंद होने के दावे पर उद्योग मंत्री उदय सामंत ने सावधानी भरा बयान दिया है। सामंत ने कहा है कि उनके पास फिलहाल ऐसी कोई जानकारी नहीं है। केंद्र सरकार ने यह आंकड़ा बताया है, लेकिन महाराष्ट्र की वास्तविक स्थिति की उन्हें जांच करनी होगी। उन्होंने कहा है कि वे केंद्र सरकार को गलत नहीं ठहरा रहे हैं, लेकिन आंकड़ों की पुष्टि के बाद ही स्थिति स्पष्ट की जाएगी। वहीं अभिनेत्री उषा चौहान की सरकार पर की गई आलोचना को लेकर सामंत ने कहा है कि वे खुद उनसे बात करेंगे और उनकी समस्या जानने की कोशिश करेंगे। मराठा आरक्षण के मुद्दे पर मनोज जरंगे पाटिल की नाराजगी को लेकर भी सामंत ने प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि जरंगे पाटिल से चर्चा कर गलतफहमी दूर की जाएगी। सामंत ने दावा किया है कि मराठा समाज को आरक्षण देने के लिए सबसे पहले प्रयास एकनाथ शिंदे ने किए थे। साथ ही जाति प्रमाण पत्र पाने वाले लोगों की रिपोर्ट जरंगे को देने की बात कही। 36,000 कंपन्या या महाराष्ट्रात निघून गेल्यात अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत। तर त्या प्रश्नापासून मी सुरुवात करतो की अशा पद्धतीची कुठलीही नोंद ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे नाही। परंतु आपण विचारलेला प्रश्न आणि केंद्र शासनाने दिलेलं उत्तर हे खरं आहे असं मानून आजच मी याची इन्क्वायरी करण्याचे आदेश दिलेले आहेत। पुढच्या एका दिवसामध्ये याची सविस्तर माहिती आमच्याकडे येईल आणि ती माहिती आल्यानंतर मी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडेल। दुसरा एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे पुणे येथील चाकण भागातील 20 कंपन्या त्या दुसरीकडे स्थलांतरित झाल्या अशा पद्धतीचा गाजावाजा कालपासून आमच्या युबीटीची काही लोक करतायत। एक 5-6 महिने गेल्यानंतर त्यांना अशी माझी आठवण येत असते, परंतु चाकण मधली एकही कंपनी कुठेही बाहेर गेलेली नाही। 20 कंपन्यांपैकी 4 कंपन्या ह्या MIDCच्या हद्दीतल्या आहेत, 14 कंपन्या ह्या MIDCच्या बाहेरच्या हद्दीतल्या आहेत। त्याच्यातल्या काही लोकांनी खंडाळा परिसरामध्ये एक्सपान्शन साठी हा पुन्हा एकदा शब्द प्रयोग करतोय, एक्सपान्शन साठी जागा मागितलेली आहे। याचा अर्थ चाकण मधली कुठची इंडस्ट्री बंद झाली असं होत नाही। त्याच्यामुळे 36,000 उद्योगांच्या बाबतीमध्ये जे आमच्याकडे कुठेही तपासून आज सापडलेलं नाही त्याची एक दिवसामध्ये आम्ही माहिती घेऊ, महाराष्ट्राच्या जनतेला पत्रकारांमार्फत सांगू आणि चाकणच्या बाबतीमध्ये 20 कंपन्यांचा जो प्रश्न होता त्याचा मी सविस्तर खुलासा केलेला आहे। चाकणच्या बाबतीमध्ये कुठेही इंडस्ट्री बाहेर जाण्याचा प्रश्न येत नाही। उलट चाकणमध्ये ज्या इंडस्ट्री आहेत त्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि चाकण MIDCचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे 2027 डिसेंबर पर्यंत आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे। त्यांच्या सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? अभिनेत्री उषा चव्हाण ना, मी काल असं स्टेटमेंट ऑलरेडी केलंय। मी 2 दिवस मुंबईमध्ये नसल्यामुळं, दौऱ्यावर असल्यामुळं मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही, पण मी स्वतः उषाताई चव्हाणांशी चर्चा करणार आहे। त्यांना सरकारकडनं काय अपेक्षित आहे हे मी चर्चा करणार आहे आणि त्यांची जी काही शंका असेल, त्यांची जी काही नाराजी असेल ती आम्ही नक्की दूर करू। मनोज जरांगे यांची मी एकदा त्यांच्याशी चर्चा केली, त्याच्यानंतर मी 3-4 दिवस दौऱ्यावर आहे। मी ते देखील सांगितलं की त्याच्यामध्ये जर काय अनियमितता असेल, काहीतरी घडलं असेल तर त्याच्यातनं आम्ही मार्ग काढू ना। मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सर्वात पहिलं पाऊल जर कोणी उचललं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उचललं। त्यांनी मराठा समाजाला ओबीसीचं काही न हलता जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील देण्याचा प्रयत्न केलाय, देण्याचा प्रयत्न करतायत। परंतु मनोज दादांचा असा गैरसमज का झालाय किंवा कोण करून देतंय हे मला त्यांना विचारूनच आपल्याशी बोलावं लागेल।